थोड्या वेळातच राज्याचे मुख्यमंत्री येतील, तेही कार्यक्रमाला हजर होतीलच। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले MKCLचे अध्यक्ष अनिल काकोडकरजी, संस्थापक डॉक्टर विजय भटकरजी, आमचे उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमचे माहिती आणि तंत्रज्ञान याचे मंत्री आशिषजी शेलार, विवेकजी सावंत, समीरजी पांडे, ज्यांच्या काळामध्ये मला आठवतं 99ला आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलेलं होतं, त्यावेळेस मला वाटतं अनिश अहमद राज्यमंत्री होतो ना, त्यावेळेस अनिश अहमद राज्यमंत्री होते आणि त्या स्वतः हायर अँड टेक्निकल खात्याचे मंत्री एज्युकेशनचे दिलीप वळसे पाटील साहेब होते आणि त्यांनी सगळ्यांनी त्यावेळेस पुढाकार घेऊन विवेक सावंतजींना बरोबर घेऊन ह्या संस्थेची स्थापना केली। डॉक्टर विजय भटकरांचं त्याला मार्गदर्शन मिळत होतं। बघता बघता मी नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगत असतो सगळ्यांना, बाबांनो काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो आणि बघता बघता रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे। आजचा दिवस तसं बघितलं तर देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची आज जयंती। आपण हा दिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करतो। स्वर्गीय राजीव गांधी यांना भारतीय संगणक क्रांतीचे जनक म्हटलं जातं। देशात माहिती तंत्रज्ञानाचा पाया रचणाऱ्या स्वर्गीय राजीव गांधींना मी सुरुवातीलाच विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। संत सेना महाराजांची पण आज पुण्यतिथी आहे, त्यांच्याही चरणी वंदन करतो। आज आपल्या महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात MKCLच्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना आज सकाळपासून अनेक जणांनी आपले विचार मांडले, तुम्ही सगळ्यांचे ऐकलेले। पहिलं सत्र झालं, दुसरं सत्र झालं, आता हे सत्र त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि या यशस्वी वाटचालीमध्ये ह्याच्यात डॉक्टर विजय भटकरांचं पण खूप मोठं योगदान आहे। त्याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर साहेबांचं पण अतिशय मोठं योगदान आहे आणि आमचे सगळ्यांचे सहकारी विवेक सावंत, याच्यावेळेस नवीन स्थापन करण्यात आलं MKCL कंपनी, त्यावेळेस इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या होत्या, इतक्या वेगवेगळ्या अडचणी होत्या, परंतु अनेकदा म्हणजे मी बघितलंय विवेकजी जसे 25 वर्षापूर्वी होते तसेच आहेत, फक्त केस काळ्याची पांढरी झाली। त्यांनी माझं अनुकरण केलं असतं तर तेही काळे राहिले असते। गमतीचा भाग जाऊ द्या, पण जसे काय दिलीपराव काव त्यावेळेस 99 साली जसे विवेकचे आहेत तसंच त्यांचं वजन पण काही वाढलं नाही, म्हणजे शरीराचं वजन, असं वजन खूप वाढलं। म्हणजे आपण त्यांच्या पत्नीला विचारू वजन वाढलंय का? मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु खरोखरीच कुठली संस्था नावारूपाला येत असताना त्याच्यामध्ये जीव ओतून अंग झोकून काम केल्याशिवाय संस्था नावारूपाला येत नाही आणि त्याच्यामध्ये कधी खचून जायचं नसतं आणि ते सातत्याने MKCLच्या बाबतीमध्ये चढ उतार आले। मधल्या काळामध्ये काय काय घटना घडल्या त्याच्या खोलामध्ये मी जास्त जात नाही, परंतु तशा प्रकारचे काही प्रसंग विवेकजींच्यावर आले, आपल्या संस्थेवर आले। अर्थात त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर साहेब असल्यामुळं त्याला एक वेगळा मान सन्मान या संस्थेला सातत्याने मिळत राहिला। काही संस्था हे व्यक्तीचं काम इतकं अफाट असतं की त्यांच्या नावाशी काही गोष्टी कायमच्या जोडल्या जातात आणि त्याचप्रमाणे MKCL असं म्हटलं तरी ज्ञानदीप लावू जगी ही संस्थेची टॅगलाईन आपोआपच आपल्या सगळ्यांच्या ओठावर त्या ठिकाणी येत असते आणि या गेल्या 24 वर्षापासून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागामध्ये इव्हन परदेशामध्ये देखील अखंडपणे ज्ञानाचा प्रकाश जो पसरवण्याचं काम या संस्थेने अत्यंत आदर्शवत अशा प्रकारचं केलं। आणि ज्यावेळेस मला विवेकजींनी सांगितलं की दादा ह्या कार्यक्रमाला यायचं, त्यावेळेस मी ठरवलेलं होतं की जरी बुधवारचा दिवस असला तर नक्की यायचं। त्याच्यात खरं आज आमचे एकनाथरावजी पण येणार होते, पण काही कारणानिमित्त अचानक त्यांचा दौरा रद्द झाला असं मला सांगण्यात आलं। पण मुख्यमंत्री पण, आम्ही दोघं DCM पण, स्वतः आशिषजी पण, आमचे चंद्रकांतदादा पाटील, दिलीपरावांनीच ह्यामध्ये फार रस त्यावेळेस घेतलेला होता, त्याच्यामुळे ते पण हजर आहेत, आपण सगळे हजर आहेत। ह्याही गोष्टीचं अतिशय समाधान माझ्यासारख्याला आहे। महाराष्ट्र सरकार आणि पुणे विद्यापीठाच्या संयुक्त पुढाकारातनं 99 साली MKCLची स्थापना करण्यात आली आणि जवळपास 2.5 तप
झाले या ज्ञानाचा नंदादीप तेवत ठेवण्याचं काम आणि ज्ञानाचा प्रकाश अखंडपणे सर्वत्र पसरवण्याचं काम याचा खरोखरीच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि समाधान पण आहे। MKCनं संगणक साक्षरतेच्या कामापासून सुरुवात करून लाखो विद्यार्थ्यांच्या पर्यंत, कारण ही ज्यावेळेस निघाली त्यावेळेस संगणकाच्या बद्दल बऱ्याच काही चर्चा चाललेल्या होत्या, परंतु आता जग पार AI पर्यंत पोहोचलेले आहे, त्याचेही कार्यक्रम सुरू झालेले आहेत। आज सरकारने पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलेलं आहे आणि त्याच्यावर ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या पर्यंत हे डिजिटलचं शिक्षण पोहोचवण्याचं काम ह्या संस्थेने केलं। आज डिजिटल क्रांतीच्या युगात माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचून ज्ञानाची मशाल पेटवणं ही MKCLची कामगिरी अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी ठरलेली आहे। महिला तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI मुळे जगामध्ये वेगाने बदल घडत असताना आपण पाहतोय। शिक्षणाचं क्षेत्र असेल, आरोग्याचं असेल, शेतीचं असेल, उद्योगाचं असेल किंवा प्रशासनाचं देखील असेल, अशा सर्वच क्षेत्रामध्ये AIने वेगात परिवर्तन त्या ठिकाणी घडवलेलं आहे आणि ते पुढं कायम सातत्याने त्याच्यामध्ये भरच पडत राहणार आहे। येणाऱ्या काळामध्ये जो समाज तंत्रज्ञानाचा योग्य वापर करेल तोच समाज प्रगत होईल ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्रासह देशासमोर हे मोठं आव्हान देखील आहे। आपल्या तरुण पिढीला या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगासाठी सक्षम बनवणं ही आमची सर्वांची, आपली सर्वांची जबाबदारी आहे। आज आम्ही शासनकर्ते असल्यामुळे आमच्यावरती जबाबदारी जास्त येते, ते आम्ही कदापि विसरू शकत नाही, नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळं कधी अर्थसंकल्प सादर करत असताना आमचे मुख्यमंत्री असतील, आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री असू, आमची सगळी मंत्रिमंडळातली टीम असेल, अशा पद्धतीने आत्ता पण अशी जिन्नी बोलत असताना काही त्याचबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आणि तुम्ही काही काळजी करू नका। आजच्या या रौप्योत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो, आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की ह्या कामाच्या करता कदापिही वित्त मंत्री या नात्याने माझ्याकडनं निधीची कमतरता मी कमी करू देणार नाही, कारण काही गोष्टी अशा असतात समाजामध्ये की त्या पैशामध्ये मोजून चालत नाही, त्याच्यामध्ये त्या क्षेत्रातले कसे नवीन मुलं तयार होतील, मुली तयार होतील, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्याच करता आमच्या सगळ्यांचं लक्ष राहील आणि या तंत्रज्ञानाच्या युगात आपला महाराष्ट्रातला विद्यार्थी सक्षम बनवणं हे काम आमच्याकडनं निश्चितपणे घडेल। आज भारत जगातला सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो। आपल्या लोकसंख्येचं रूपांतर मानवी भांडवलामध्ये केलं तरच आपण विकसित भारताचं स्वप्न जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्याला सातत्याने सांगत असतात ते आपल्याला साकारू शकतो आपण। त्यासाठी ज्ञान, कौशल्य, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधणं ही आज काळाची गरज आहे। MKCLने यासाठी पुढाकार घेऊन नवीन डिजिटल उत्पादने, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि समाजोन्मुख उपक्रम आणण्याची हीच खरी वेळ आहे आणि त्याच्यामुळे विवेकजी आपण आहात, काकोडकर साहेब स्वतः आहेत, तुमची सगळी टीम आहे। तुम्हाला पण काही वाटलं की बाबा इथं अशा पद्धतीनं आपल्याला महाराष्ट्र सरकारचं सहकार्य घेण्याची गरज आहे, तर मी असेल, मुख्यमंत्री असतील, आमचे एकनाथरावजी असतील, चंद्रकांत दादा असतील किंवा आमचे आशिष शेलार साहेब असतील, आम्ही सगळेच जण त्याकरता सदैव तयार आहोत। त्याबद्दलची पण ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो। गेल्याच महिन्यामध्ये आपल्याला आठवत असेल बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये 2 दिवसाची AIची कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यशाळेमध्ये वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, IIT मुंबई, IIT खरगपूर आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ आपलं राहुरीचं, ICAR आपलं दिल्लीचं आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आमचं ॲग्रिकल्चर कॉलेज बारामतीचं आणि देश-विदेशातील नामवंत संशोधक, वैज्ञानिक, स्टार्टअप, संस्थापक, कृषी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विद्यार्थी सहभागी झालेले होते। येणारा काळ हा AIचाच असणार आहे, त्यामुळे त्याला तोंड द्यायला, त्यांच्याशी जुळून घ्यायला, त्यांच्यासोबत काम करायला आपल्या मुला-मुलींना आलं पाहिजे। त्यांची तयारी आपण अगदी लहानपणा वयातच करून घेतली पाहिजे। AIचा वापर हा प्रत्येक क्षेत्रात आता अनिवार्य झालेला आहे। राज्य सरकारने देखील कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं धोरण देखील आखलेलं आहे। त्याचाच भाग म्हणून कृषी क्षेत्रामध्ये AIचा वापर करण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प आम्ही जो सादर केला त्यामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण आमचा प्रयत्न आहे की पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या
50,000 शेतकऱ्यांच्या 1,00,000 एकरावर त्याचा फायदा करून द्यायचा आहे. ही सुरुवात आहे. पुढच्या वर्षी ह्याच्यात अजून भर घालण्याचं काम आम्ही सगळेजण करू. नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यासाठी नव उपक्रमाच्या मध्ये राज्य अग्रेसर व्हावं आणि यासाठी आपण नवी मुंबईमध्ये 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येते आणि आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातल्या विद्यापीठांच्या मध्ये उच्च शिक्षणाच्या करता परदेशी जाण्याची गरज भासू नये म्हणून राज्य शासनानं राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत 5 परदेशी विद्यापीठांच्या बरोबर आपण करार केलेला आहे. त्यानुसार देशातल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचं पहिले शैक्षणिक हब म्हणून मुंबई आणि नवी मुंबई येथे आपण उभारण्याचं काम करतोय. या अंतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ एबरडीन ही स्कॉटलंड यूकेची आहे, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क ही यूकेची आहे, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ही ऑस्ट्रेलियाची आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेची आहे, इन्स्टिट्यूटो युरोपियो दी डिझाईन ही इटलीची आहे. ही जगातली 5 नामवंत विद्यापीठं भारतात येत आहेत आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये ही सगळी विद्यापीठं उभी राहणार आहेत. याच परिसरामध्ये वर्षात टी सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्याचा पण आपला सगळ्यांचा मानस आहे. तशा प्रकारचं आम्ही प्लॅनिंग पण केलेलं आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाची दारं आपल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींच्या करता खुली झालेली आहेत. मी या निमित्तानं MKCLच्या सर्व सहकाऱ्यांना, संचालक मंडळानं, कार्यकर्त्यांना आवाहन करतो की तुम्ही आजपर्यंत केलेल्या कामगिरीपेक्षा अजून व्यापक दृष्टी ठेवून आपल्याला आता AIचं तंत्रज्ञान आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं असल्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, ब्लॉकचेन अशा नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सामान्य माणसांचं जीवन अधिक सुलभ, समृद्ध आणि ज्ञान समृद्ध बनवण्याचं काम आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करूया. त्याच्यात MKCL पण निश्चितपणे सिंहाचा वाटा उचलेल याबद्दल देखील या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विश्वास व्यक्त करतो. MKCLनी संगणक साक्षरतेचे बरोबरच डिजिटल स्किल्स, नंतर लर्निंग, ऑनलाईन परीक्षा, करिअर उन्नती आणि नव उद्योजकता अशा अनेक क्षेत्राला विस्तार हा खूप महत्वाचा आहे. ऑनलाईन मार्कशीट व्हेरिफिकेशन, डिजिटल आपले लर्निंग अशा उपक्रमामुळे MKCL खरंच अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं काम करते. ज्ञानदीप लावून जगी या तुमच्या घोषवाक्याप्रमाणेच राज्यातल्या प्रत्येक तरुण तरुणींच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवणं हे काम MKCLनं अखंडपणे करत राहावं. आज जसं रौप्य महोत्सव वर्षाच्या निमित्तानं आपण जमलेलो आहे तसंच पुढं आपण 50 वर्ष ज्यावेळेस आपली होती त्यावेळेस सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं देखील असाच विवाददार कार्यक्रम होईल आणि त्यावेळेस इथं बसणारे सगळेजण त्या कार्यक्रमाला असतील अशी आपण अपेक्षा त्या ठिकाणी करूया. MKCLचे प्रत्येक जबाबदारीला न्याय देईल आणि महाराष्ट्राच्या ज्ञान यात्रेमध्ये डिजिटल प्रगतीच्या प्रवासात महत्वाचा दीपस्तंभ ठरेल अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम माझ्या बंधू भगिनींच्या समोर, मान्यवरांच्या समोर, सगळ्यांच्या समोर इथं व्यक्त करतो आणि खरोखरीच खूप मनापासूनचं समाधान मला MKCL ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस त्या शेअरची किंमत आणि त्या सगळ्या गोष्टी आज आठवत आहेत आणि आज कुठं हा टप्पा गेलेला आहे. म्हणजे त्यावेळेची किंमत आज 400 रुपये, 10 रुपयाची किंमत 400 रुपये झालेली आहे. अर्थात त्याला सगळ्याला अनेक मान्यवरांचं योगदान आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर विजय भटकरजी, आमचे अनिल काकोडकरजी, त्याच्यामध्ये विशेष म्हणजे विवेक सावंतांनी तर लग्न लावलं तिकडं परंतु त्यांचं दुसरं लग्न इकडेच लागलेलं होतं. या माणसामुळे MKCLला इतकं म्हणजे ते मनापासून अनेकदा रस घेऊन अनेकदा आम्हाला भेटत असतात, सांगत असतात आणि खूप मनापासून काम करत असतात. अशाच पद्धतीनं त्यांच्याकडनं हे काम होत राहो. आणि नेहमी दिलीपराव राजकीय जीवनात कधी सत्ता असते कधी सत्ता नसते, चढ उतार असतात, परंतु MKCL हे त्यांच्या काळामध्ये जन्माला आलेलं अपत्य असल्यामुळं
त्यांचा देखील ह्या संस्थेकडे अतिशय मनापासून लक्ष आहे. मनापासून त्यांना त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी येत असतात त्या दूर करायला निश्चितपणे आवडत असतं. परंतु आपण काही काळजी करू नका, इथून पुढच्या काळामध्ये देखील मुख्यमंत्री तर आता थोड्या वेळात पोहोचतीलच, परंतु मुख्यमंत्री, मी, आशिषजी, चंद्रकांत दादा, एकनाथराव, आम्ही सगळेच जण, आमची सगळी टीमच ह्या कामामध्ये सातत्याने पुढं तुम्हाला मदतच करत राहू अशा प्रकारची ग्वाही देतो. तुम्हाला या इंडस्ट्रीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. मला बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.